जय खानदेश मित्रांनो, खानदेशी कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विखे पाटील या तरुणासोबत जे काही घडलं आहे त्याविषयी बरेचसे प्रसारमाध्यमांनी काही वेगवेगळी कारणे दिली आहेत, वेगवेगळी खुलासे केले आहेत. पण आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा हा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. त्यासाठी प्लीज आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. मित्रांनो, प्राथमिक माहितीनुसार विखे पाटील याची हत्या त्याच्या बापानेच केली असं जरी म्हणण्यात आलं असलं तरी त्यांच्या मिसेस पायल पाटील यांच्या म्हणण्यानुसार त्याचे वडील एवढं मोठं कृत्य करू शकत नाही. त्यामुळे नंतर जी चिठ्ठी मिळाली होती विखे पाटील यांचे वडील विठ्ठल पाटील यांच्या जवळ, त्या चिठ्ठीनुसार त्यांनी सांगितलं होतं की मीच खून केला आहे. परंतु नंतर ज्या काही गोष्टी असं बाहेर येत आहे त्यानुसार असं आढळून येतं मित्रांनो की त्याची हत्या त्याच्या वडिलांनी नव्हे तर त्याने सुपारी दिली होती रवींद्र पाटील या JCB ड्रायव्हरला. बऱ्याचशा लोकांनी किंवा पायल पाटीलसुद्धा असं हे वक्तव्य केलं होतं की हे जे हत्याकांड झालं आहे त्याच्यात विखे पाटीलचे जे काका आहे नामदेव पाटील आणि त्याचे चुलत भाऊ भालचंद्र पाटील याचा हात असू शकतो. परंतु आता ते दावेही व्यर्थ होत आहे की काय असं वाटायला लागलं आहे, कारण की ह्याची प्रत्यक्ष सुपारी रवींद्र पाटील यांनी घेतली असून फक्त ज्या दिवशी त्याचे खून झाला आहे त्याच्या आदल्या दिवशी त्यांचा वाद झाला होता त्याच्या काकाने तसेच त्याच्या चुलत भावाने आणि काही गावातल्या तरुणांनी त्याला मारहाण केली होती. आता हे जे काही चित्र आहे मित्रांनो, हे व्हिडिओ पण होता पण आपण व्हिडिओ दाखवू शकत नाही. याच्यातून तुम्ही ग्राफिक्सद्वारे तुम्ही बघू शकता. हा बघा तुम्ही, हा अर्धनग्न व्यवस्थेत विखे पाटील हा तरुण गावात दारू पिऊन उत्पात मांडत होता, त्याच्या वडिलांना मारत होता. म्हणजे मारताना नाही दाखवलं आहे पण तिथल्या तरुणांनी सांगितलं की हा त्यांच्या वडिलांना मारत पण होता दारू पिऊन. ठीक आहे, तर हे बघा तुम्ही, त्यावेळेस तो सॉरी म्हणत होता. हे त्याचे वडील आहे, त्याचे वडील तिथून जात आहे, ते म्हणताय की मला याच्यामुळे खूप पश्चाताप होतोय असं. हे जे गृहस्थ आहेत हे त्याचे काका आहेत, हे त्याचे म्हणजे पाहुणे आहेत जिजाजी. तर ते बघा तुम्ही, त्याच्याकडनं त्या रात्री गाडी चालवली जात नव्हती, गाडी चालवताना पडत होता तो. हे तुम्ही सीन बघू शकता. ठीक आहे, तर या सीनवरून असं आढळतं मित्रांनो की त्या रात्री त्याच्यासोबत भयंकरचं कृत्य घडलेलं होतं. मित्रांनो, विखे पाटील हे एक व्यसनी व्यक्ती होतं असे बरेचसे पुरावे आता मीडियासमोर येत आहे. जे एरंडोल विभागाचे उपनिरीक्षक साहेब त्यांनी सुद्धा या बातमीत दुजोरा दिलेला आहे की विखे पाटील हा व्यसनी तरुण होता. कमी वयात जास्त पैसे कमवल्यानंतर त्याच्याकडनं ते जे यश होतं ते सांभाळलं गेलं नाही. काही अंशी त्याच्या डोक्यात हवा गेली होती आणि त्याची जी घराची परिस्थिती तीही खूप चांगली होती. असे बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत आहे मित्रांनो. आपण बघू शकता की इंस्टाग्रामवर म्हणा किंवा यूट्यूबवर म्हणा, त्यांनी जे काही त्या गावात म्हणजे ते भवरखेर गावात त्या रात्री गेला होता हा तरुण. तर त्यावेळेस तिथल्या गावातल्या काही तरुणांनी तसेच त्याचे काका नामदेव तसेच चुलत भाऊ या काही व्यक्तींनी पण त्याला मारहाण केली होती, कारण की जो विखे पाटील आहे हा काही अवाच्य भाषेत त्याच्या वडिलांविषयी वक्तव्य करत होता. त्यामुळे ते असं त्रास होऊन गेले होते, त्याला थोडेफार फटके पण दिले होते. त्याचे पण बरेचसे व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेले ते बघू शकता. ठीक आहे, अजून याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि जे व्हिडिओ मित्रांनो तुम्ही अपलोड करणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, खानदेशी कट्टाला सपोर्ट करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश मित्रांनो.